ब्लॉग मध्ये स्वागत आहे। आणि आज रेडी झाली आहे कारण आज आहे 9 मे म्हणजेच आमची अॅनिव्हर्सरी। तर हॅपी अॅनिव्हर्सरी। तुला पण धन्यवाद। तर आज मागच्या वर्षीचे तुम्ही ब्लॉग बघितले असेल त्यावेळेला आपली 25वी अॅनिव्हर्सरी होती म्हणून आपण खूप धमाल मस्ती केली होती, ग्रँड केली होती। आणि आज आपलं ओके मी छोटंसं सवी आहे तर आपण छोटीशी घरगुतीच करतोय। आज काय कोणी आपल्याकडे इन्व्हाइट पाहुणे वगैरे नाही, आपण घरगुतीच सेलिब्रेट करणार आहोत। आणखी त्यामध्ये ही जी मेहंदी दिसती आहे ही मेहंदी काढली आहे आमच्या प्रणवने। ऑलराऊंडर ती भाव खातो तर ह्या प्रणवने ना काल रात्री माझ्या हातावरती बघा सुंदर मेहंदी काढली आहे। पण बघा मेन म्हणजे काढले कशी त्याच्यावरती अवलंबून आहे, प्रेम किती आहे। ठिपक्याची रांगोळी काढली। अरे पण त्याला पण प्रेम आहे ना, टिपक्याच्या रांगोळीला रंग आला ना। हा रंग आलाय बघ, रंग आलाय, मेन गोष्ट रंग आलाय। आता तुझा काळा रंग आलाय तिथं का मेहंदी अशीच पाहिजे। तर अशी मेहंदी काढली आहे। आणखीन आपण केक कटिंग तर केलेलंच आहे, ती व्हिडिओ मी टाकेन त्याच्यामध्ये। कारण आम्ही असं घरगुतीच केल्यामुळे ते ब्लॉग करायचा की नाही करायचा याच्यावरती आम्ही थोडंसं की म्हटलं चला ओके कन्फ्यूज होते की ब्लॉग बनवू की नको बनवू, म्हटलं थोडासा बनवून टाकूया आपल्या लोकांसाठी। तर मी हा बनवते छोटासा। आणखीन साहेब पुन्हा एकदा तुम्हाला तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। तुला पण तुझ्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। आणि तू माझ्याबरोबर 26 वर्ष अशी काढलीस कष्टानं, त्याबद्दल तुला धन्यवाद। थँक्यू व्हेरी मच मला झेलल्याबद्दल। नाही पण तू कष्टानं काढलीस त्याबद्दल तुझे धन्यवाद। तर आता आपण बाहेर जातोय, आता कुठे जातोय माहित नाही कारण 9:30 वाजलेत। तर बघूया आपण, हा डिनरला आपण नक्कीच जातोय, डिनर करणार आहोत। तर चला मग आपण बघूया, बाहेर तरी जाऊया आणि फॅमिली डिनर करूया। चलो। हॅपी एनिव्हर्सरी टू यू, हॅपी एनिव्हर्सरी टू यू, हॅपी एनिव्हर्सरी टू both of you, हॅपी एनिव्हर्सरी टू यू। Few moments later. याद आया? नहीं। मीम आएगा तो पता चलेगा। क्या आएगा? मीम आएगा तो पता चलेगा। वो मीम तेरा मीम बना दूंगा मैं ही। शूट व्यवस्थित तर बोला। तर आपण आलेलो आहोत इकडे साधना कोळीवाडा, म्हणजे साधना पारंपरिक होळी पद्धतीचं जेवण इकडे मिळतं असं आपण बघितलेलं। इथं स्पेशल आहे ते म्हणून आपण आलो आहे, कारण मला आवडतं स्पेशली सी फूड आवडतं म्हणून आपण ते खायला आलो इकडे। बघूया आपण इथे हे जे डिश हे थाळी बनवून आणली आहे ना, ही थाळी स्टीलमध्ये आहे। आणखी त्याचे ग्लास पण स्टील्स आहेत, म्हणजे पारंपरिक पद्धत आपली इथे जोपासली जाते। आणखी हे जे ऑथेंटिक अशी डिझाईन बघितली ना अगदी छान वाटतात, असे खूप असं सुंदर वाटतंय बघायला सुद्धा आणि जेवायला सुद्धा। तर हे जेवणाच्या थाळ्या आम्ही प्रत्येकाने आपापली चॉईस मागवली आहे। प्रतीकने मागवली आहे इकडे बोंबील थाळी, आणखीन प्रणवने मागवले इकडे चिकन वडे थाळी, आणि ह्यांनी मागवले इकडे मटन थाळी, आणि मी मागवली आहे सुरमई थाळी। प्रत्येकाने आपापली चॉईस इथे केलेली आहे। आणि आपण इकडे जेवण बघूया कसं वाटतंय, कारण मी खूप यांचं नाव ऐकलं आणि इथे आपण बघितलं ना तर त्यांची पूर्ण फॅमिली इथे काम करते आहे आणि स्वतः लक्ष देऊन टेबलवरती येते आहे। तर ते सुद्धा आपण बघायचं आहे आणि जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे। चला आता माझी सुद्धा सुरमई थाळी आलेली आहे आणि आपण बघूया चारही ताटे किती सुंदर दिसत आहेत।
Much, much, much later. तर अशा प्रकारे आमचं फॅमिली डिनर झालेला आहे. आम्ही घरी आलोत. आणखीन जेवण छान होतं, म्हणजे ठीक होतं जेवण. आणखीन तुमच्या सगळ्यांचं प्रेम, तुमच्या शुभेच्छा प्रत्येकजण आपल्या परीने देत होतं, तर त्या तुम्हा सर्वांना खूप 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 आभार तुमचे सगळ्यांचे. आणखी असंच प्रेम आमच्या फॅमिलीवर राहू द्या. माझ्या आणि माझ्या मिस्टरांतर्फे तुम्हा सर्वांच्या प्रेमाबद्दल खूप खूप आभारी आहोत. आणखी असंच प्रेम तुमचं आमच्यावर राहू दे. असंच आपण एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. आणखीन पुन्हा भेटूया आपण अजून एक नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय महाराष्ट्र.